ऑप्शनल जो सब्जेक्ट आहे आणि त्यामध्ये पण एकतर काय आहे तुम्हाला 300+ जाणं हे एक डिफिकल्ट टास्क त्या ठिकाणी असणार आहे. तुम्ही PSIR का निवडला होता? ऑप्शनल निवडणं म्हणजे आपला जोडीदार निवडणं एवढं त्यामध्ये आपल्याला एक कॉशियस असणं आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी जे आहेत ते जनतेचे सेवक आहेत, पण ते काय होतात की आपण त्यांना प्रश्न न विचारल्यामुळे ते मालक बनतात. कारण सामान्य माणूस हा राजकारणापासून दूर गेलेला आहे. फक्त मतदानापुरतच आपला अधिकार आपण त्या ठिकाणी मानतो, म्हणून जे राजकारण जे आहे ते गलिच्छ आपल्याला वाटतं. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की UPSCच्या धर्तीवरती MPSCने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणलेला आहे आणि बरेच विद्यार्थी गोंधळत आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आल्यामुळे राज्यसेवेचा नाद सोडलेला आहे. नवीन विद्यार्थी त्या प्रवाहामध्ये आहेत. UPSCची तयारी करणारे विद्यार्थी त्या प्रवाहामध्ये आहेत. तर हे विद्यार्थी थोडेसे कन्फ्यूज आहेत आणि त्याच्यामध्ये ऑप्शनल पेपर आल्यामुळे आणखीन जास्त त्यांच्या मागं संकट लागलं असं त्यांना वाटतं. परंतु आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती असं एक व्यक्तिमत्व आहे की जे ही भीती दूर करणार आहेत. आज आपल्यासोबत आहेत योगेश देवकर सर. सर, वास्तव कट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत. सरांविषयी सांगायचं झालं तर खरं तर सरांनी आजपर्यंत UPSCचे 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि सरांचा PSIR हा ऑप्शनल पेपर होता आणि त्या पेपरला सरांना 303 मार्क पडलेले आहेत. मला वाटतं हायेस्ट मार्क असतील ते. आणि 303 मार्क पडणं हे काही जोक नाहीये. जोक नाहीये नक्कीच. आणि खरं तर सरांचे 2 इंटरव्ह्यू झालेले. सरांचं MA पॉलिटिकल सायन्स झाले, नेट झाले आणि त्यांना ज्युनियर रिसर्च फेलोशिप देखील म्हणजे JRF मिळालेले आहे. खरं तर सरांचा हा जो काय UPSCचा प्रवास होता, एकंदरीत PSIR साठी 303 मार्क मिळणं आणि त्याचा तो अभ्यास करणं, ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला त्यांच्याकडून खेचून घ्यायच्यात. कारण बहुतेक विद्यार्थी माझ्या माहितीनुसार PSIR हा ऑप्शनल ठेवत असतात. त्या विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल आणि एकंदरीत भारतामध्ये काय घडतंय आणि काय घडामोडी घडतायत याच्यावर देखील आपल्याला सरांसोबत गप्पा मारायच्या. सर, पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू सर. खरं तर तुम्ही UPSCच्या 2 मुलाखती दिल्यात. येस. आणि त्याच्यामध्ये तुमचा PSIR हा ऑप्शनल पेपर होता. त्याच्यात 303 मार्क तुम्हाला मिळाले. खरं 303 मार्क पाडणं एवढं सोपं आहे? नाही, सोपं तर नक्कीच नाही सर. कारण ऑप्शनल जो सब्जेक्ट आहे आणि त्यामध्ये पण एकतर काय आहे तुम्हाला 300+ जाणं हे एक डिफिकल्ट टास्क त्या ठिकाणी असणार आहे. पण जर तुम्ही राईट ट्रॅकने गेला, म्हणजे राईट ट्रॅकने जर गेला, तुम्ही एक्झामची डिमांड समजून तुम्ही घेतली, तर मग ते खूप जास्त अवघड असं नाहीये. तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, टाइम द्यायला लागेल. आणि मी इथं विद्यार्थी मित्रांना तिथे सांगेल की हे 303 मार्क आहेत का, हे मला पहिल्या अटेम्प्टलाच नाही मिळाले. ओके. म्हणजे हे मार्क जे आहेत ते मला जी काही सेकंड मुख्य परीक्षा मी दिली होती, तर त्या मुख्य परीक्षेला मला मिळालेले आहेत. म्हणजे जे काही चुका अगोदर मी केल्या होत्या त्याच्यावरती काम केलं आणि काम केल्यानंतर काही एक्झामची डिमांड समजून घेतली. म्हणजे आता तुम्ही बघा की जनरली एक विद्यार्थ्यामध्ये फोबिया आहे की तुम्हाला जास्त मार्क मिळायचे असतील तर तुम्हाला डायरेक्ट बुकिश लँग्वेज लिहायला लागेल, खूप जास्त टेक्निकल लँग्वेज तुम्हाला वापरावं लागेल. पण हे असं काही नाहीये. म्हणजे मी खूप सिंपल लँग्वेजमध्ये लिहिलं, संकल्पना स्पष्ट केल्या, त्याला फक्त वास्तविकतेशी जोडलं आणि एक रिअलिस्टिक अँगलने जर तुम्ही पेपर जर लिहिला आणि त्याला एक वे फॉरवर्ड दिला. आता PSIR मध्ये काय आहे सर की एक थिंकरचं कोटेशन तुम्हाला देणं आवश्यक असतं. म्हणजे जर तुम्ही जनरल जर गोष्टी लिहिल्या, म्हणजे समजा आरक्षणावरती तुम्ही बोलला किंवा एम्प्लॉयमेंटचा विषय असेल किंवा राजकारणाबद्दल भ्रष्टाचार असेल किंवा राजकारणाबद्दलची जी नैतिकता आहे, आपण आता सध्या बोलतो की मॉरलिटी, इथिक्स इन पॉलिटिक्स आहे का नाही, हा म्हणजे तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण ते थिंकर जर कोट केले, रिलेव्हंट थिंकर्स, तर तुम्हाला ते जे मार्क्स आहेत ते व्हॅल्युएशन त्या ठिकाणी मिळू शकणार. तुम्ही PSIR का निवडला होता? हा, PSIR निवडला म्हणजे आता काय आहे की ऑप्शनल निवडणं ना एक डिफिकल्ट टास्क आहे. म्हणजे ऑप्शनल निवडणं म्हणजे आपला जोडीदार निवडणं एवढं त्यामध्ये आपल्याला एक कॉशियस असणं आवश्यक आहे. आता त्याच्या मागची काही कारण आहेत. म्हणजे मी काय म्हणजे आता माझं जर बॅकग्राऊंड जर तुम्ही पाहिलं तर माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे. आणि त्यानंतर मी ज्यावेळेस UPSCची तयारी चालू केली तर त्यावेळेस सगळ्यांना विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की ऑप्शनल कुठला निवडायचा. तसा मला पण प्रश्न पडला होता. तुम्ही इंजिनिअरिंग नंतर परत MA केलंय? हा, MA नंतर मी पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास चालू केल्यानंतर MA इन पॉलिटिकल सायन्स केलं. हा, म्हणजे ज्यावेळेस इंटरेस्ट निर्माण झाला त्यावेळेस मग MA केलं. ओके. तर आता ऑप्शनल निवडताना काही गोष्टी मी विचारात घेतल्या. म्हणजे सध्याचा ट्रेंड कुठला आहे. म्हणजे त्यावेळेस मी चालू केली तयारी 2014-15, तर त्यावेळेस ट्रेंड काय होता तर पॉलिटिकल सायन्स चालू होता, सोशलॉजी पण, म्हणजे तो जो ट्रेंड आहे आता पण आपल्याला दिसतोय. तर त्याचे मी क्वेश्चन पेपर पाहिले की आपल्याला
ऑप्शनलचे पेपर ओळखीचे वाटतायत का, म्हणजे एक बेसिक रिडिंग झाली होती त्याच्या अगोदर एनसीईआरटीची, आणि त्यानंतर मग विषयाचा थोडासा आवाका थोडा आला होता. मग क्वेश्चन पेपर पाहिले, त्यानंतर मटेरियल अवेलेबल आहे का त्या गोष्टींचं सगळं, त्यानंतर तुम्हाला गाईड करण्यासाठी मेंटर्स अवेलेबल आहे का, कोचिंग अवेलेबल आहे का, म्हणजे कारण बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग होतं, डायरेक्टच पॉलिटिकल सायन्स समजून घ्यायचं आहे, तर कोणतरी मेंटर्स असणं आवश्यक होतं. मग काही विद्यार्थ्यांची चर्चा करून जे आधीचा अभ्यास करतायत आणि म्हणजे ट्रेंड बघून मी ऑप्शनल त्या ठिकाणी निवडलं. अच्छा, तर तुम्ही 2 मुख्य परीक्षा दिल्या, त्यात PSIR ला तुम्हाला 303 मार्क पडले, हायेस्ट मार्क होते ते. सोबतच तुम्ही 2 इंटरव्ह्यू देखील दिले, आणि Yes. आज तुम्हाला माहिती की सर्वात जास्त भीती ही इंटरव्ह्यूची विद्यार्थ्यांना वाटते. त्यात तुम्ही UPSCचे 2 इंटरव्ह्यू दिले. आता UPSCच्या धर्तीवर सगळ्याच गोष्टी बदलल्या, तर इंटरव्ह्यू देखील UPSC प्रमाणेच 275 मार्कचा Yes. इंटरव्ह्यू MPSC पण घेणार आहे. का बरं ही भीती नक्की का तयार होते, आणि ही भीती दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी, कारण तुमच्याकडे 2 इंटरव्ह्यूचा अनुभव आहे. नाही, भीती म्हणजे काय आहे की एकतर मुलांना वाटतं की आता खूपच जास्त काहीतरी डिफिकल्ट होईल का, किंवा मुलाखत जी आहे ती मला सगळंच माहित असेल का, किंवा कुठल्या दृष्टिकोनातून होईल ह्याबद्दल थोडीशी भीती. बरोबर. आता मुलाखत जी आहे ना त्यासाठी लागते सर स्किल, म्हणजे तुम्ही कशा प्रकारे स्वतःला प्रेझेंट करताय, तुमचं आर्टिक्युलेशन कसं आहे, वास्तविकतेला धरून तुम्ही कशा प्रकारे मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी मांडताय. आता इंटरव्ह्यूचं म्हणजे काय असतं की जसं मुख्य परीक्षेला काय असतं, आपल्याला पुस्तक वाचतो आपण उत्तर लगेच देतो, पण इथं काय असतं की मुलाखतीमधून तुम्हाला उत्तर द्यायचं असतं. बरोबर. आणि उत्तर देत असताना तुम्हाला किती माहिती ह्यापेक्षा तुम्ही कसा विचार करताय, तुम्ही जी काही पोस्ट आहे त्या अधिकारी बनण्याची क्वालिटी तुमच्यामध्ये आहे का, तुम्ही सर्वसमावेशक विचार करताय का. आणि मुलाखत कसं आहे की क्वेश्चन अँसर नाहीये लगेच, तर काय असतं की ज्यावेळेस मुलाखत ही एक संवाद रूपाने चालू होणार आहे, म्हणजे संवादातून ते पुढे पुढे त्यावेळेस जाईल, तर त्यावेळेस एक नॅचरल संवाद होतो, आणि तुमची जी काही पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत तर ते ट्रेट्स त्या ठिकाणी बाहेर येतात. बरोबर. आणि तुम्ही ह्या ज्यावेळेस कम्फर्टमध्ये जाता तर त्यावेळेस मुलाखत ही तुम्हाला सोपी होऊन जाणार आहे. अगदी. तर त्यासाठी काय असं काय वेगळं प्रिपरेशन करायची गरज असते? आता प्रिपरेशन हे जे आहे का, जे स्पर्धा परीक्षेचा आपण जो अभ्यास करतो तर तेच तुमचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम करणार आहे. अगदी. पण इंटरव्ह्यूची तयारी करताना काय लागतं तुम्हाला, की तुम्ही एखादी हॉबीज काही डेव्हलप करताय का, किंवा तुम्हाला नॉलेज आहे का सगळ्या गोष्टींचं. म्हणजे नॉलेज म्हणजे कुठलं, की तुम्ही जिथून आलाय, तुम्ही ज्या गावातून आलाय, ज्या तालुक्यातून आलाय, ज्या जिल्ह्यातून आलाय, समजा महाराष्ट्राबद्दल तुम्हाला अवेअरनेस आहे का, भारताबद्दलचा अवेअरनेस आहे का, किंवा तुमचा स्वतःबद्दलचा तुमचा अवेअरनेस आहे का. म्हणजे तुम्हाला बाहेर सगळं माहिती आहे, पण तुम्ही स्वतःला किती ओळखता, स्वतःच्या क्वालिटीज किती तुम्हाला माहित आहेत, पर्सनॅलिटी तुमची कशी आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्या मुलाखतीमधून आपल्याला स्पष्ट करायला हव्यात. मग त्यासाठी मग डिसिप्लिन असणं, आपल्या आजूबाजूच्या गोष्टीबद्दलची माहिती आपल्याला असणं, हॉबीज डेव्हलप करणं, काही घडामोडी घडतात त्याबद्दल माहिती असणं, म्हणजे हे एक स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जी नॅचरल प्रोसेस आहे तीच प्रोसेस मुलाखतीची त्या ठिकाणी असणार आहे. अगदी. बरं, याच्यासाठी तुमच्या काही ऑप्शनल जो पेपर असतो, जसा की तुमचा PSIR होता, याचा कधी इंटरव्ह्यूला तसा डायरेक्ट फायदा होतो? खूप फायदा होतो सर. म्हणजे द पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन जर तुम्ही सिलेबस जर पाहिला तर हा सिलेबस काय आहे, तर हा सर्वसमावेशक सिलेबस आहे. तर त्यामध्ये तुम्हाला थिंकर्स आहेत, त्यानंतर भारताचं राजकारण आहे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी त्या ठिकाणी आहेत. आणि इंटरव्ह्यू तुम्ही कुठला पण बघा, म्हणजे ज्यावेळेस 275 मार्काचा इंटरव्ह्यू घेतला जातो तर त्यावेळेस काय असतं की आंतरराष्ट्रीय संबंधावर तुम्हाला क्वेश्चन येतात, पॉलिटिक्स बद्दल तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी येणार आहे. तर इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली सुद्धा काय होतो की हा जो ऑप्शनलचा फायदा आहे तो नक्कीच मुलाखतीमध्ये खूप प्रमाणात झालेला आहे. बरोबर. तुम्हाला सुरुवातीला मी 303 मार्काचं रहस्य विचारलं त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट बोललात की पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन याच्यामध्ये तुम्ही वास्तविकता जोडत गेलात. येस. आत्ताची जर वास्तविकता पाहिली, तुम्ही आता PSIR मध्ये जर 303 मार्क पडले तर तुम्ही ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकता. आपण पाहतो की निवडणुका होतात, ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस आपण मतदानाला जातो, आपण पाहतो की मतदानाचा टक्का किती आहे. ओके. हा, तो एक पार्ट वेगळा आहे, परंतु आपण जातो असं गृहीत धरूयात. आपण जातो, आपण मतदान करतो, बोटाला शाई लावतो, मतदान केंद्रावरती फोटो काढतो, तो सोशल मीडियावरती टाकतो आणि आपलं काम संपतं. आपण पुढच्या 5 वर्ष आपण मतदानाची फक्त वाट पाहत बसतो. तो एक फोटो हा आपला मतदानाचा शेवटचा फोटो असतो की ज्याच्यात आपण ते बोट दाखवलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना फक्त मतदान करणं एवढंच आपलं शेवटचं काम आहे? नाही, मतदान करणं इथून तर आपल्या अधिकारी सुरुवात होते. ज्यावेळेस म्हणजे मतदान करणं हा अधिकाराचा शेवट नाही सर, ती अधिकार तुमचे जिथून चालू होतात ना ते एक मतदानाची प्रोसेस आहे. म्हणजे फक्त निवडून देणं हे आपलं काम नाहीये. आणि त्यामुळेच काय आहे तर राजकारणामधला आता तुम्ही बघता की भ्रष्टाचार जो फोफावलेला आहे, किंवा जे राजकारण जे आहे ते फक्त सामान्य माणसापासून पुढे गेले आपल्याला असं वाटतं. तर मतदान करणं ही एक आपली सुरुवात आहे. तर लोकप्रतिनिधी जे आहेत ते जनतेचे सेवक आहेत.
पण ते काय होतात की आपण त्यांना प्रश्न न विचारल्यामुळे ते मालक बनतात. बरोबर. आणि त्यामुळेच काय होतं की आपल्याला राजकारण हे आपल्यापासून दुरावल्यासारखं वाटतं आणि एक शेवटी काय वाटतं की राजकारण म्हणजे एक सत्तेचाच खेळ आहे, त्यामुळं आपण त्यापासून लांब जातो. पण आपण काय केलं पाहिजे, तर आपल्या भारतीय संविधानाने आपले अधिकार दिलेले आहेत. म्हणजे आर्टिकल 19 अंतर्गत आपल्याला काय असणार आहे, तर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे. राईट टू इन्फॉर्मेशन मुळे तुम्हाला माहितीचा अधिकार प्राप्त झालेला आहे. तुम्ही सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू शकता, कामाची पोचपावती त्या ठिकाणी घेऊ शकता, तर ते करणं आवश्यक आहे. त्यानुसारच काय असणार, एक जबाबदार शासन पद्धती जी आहे आणि डॉक्टर आंबेडकरांच्या जो स्वप्नातला जो भारत आहे किंवा महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत आहे तो त्या ठिकाणी सत्यात उतरणार आहे. बरोबर. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या सांगताय, ह्या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट घडते आता सध्या, की राजकारण गलिच्छ आहे. हा प्रत्येकाचा टोन असतो. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की राजकारण नको, राजकारण चांगलं नाहीये, राजकारणी चांगलं नाहीये, तर बरोबर असं म्हणतात. मग सर्वसामान्यांनी ह्या राजकारणाकडे यायचंच नाही का? तुम्ही कसं पाहता? राजकारण हे गलिच्छ का झालेलं आहे ते पहिल्यांदा आपण बघणं आवश्यक आहे. बरोबर. कारण सामान्य माणूस हा राजकारणापासून दूर गेलेला आहे. फक्त मतदानापुरतच आपला अधिकार आपण त्या ठिकाणी मानतो, म्हणून जे राजकारण जे आहे ते गलिच्छ आपल्याला वाटतं. पण बघा की राजकारण तुमच्यासाठी काय आहे, सामान्य माणसासाठी? मला वीज मिळते का, मला पाणी मिळते का, मला चांगल्या आरोग्य सुविधा मिळतात का, बरोबर, मला शिक्षण चांगलं मिळतंय का, हे खरे राजकारणाचे प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे. तर ते प्रश्न तुम्ही विचारा. म्हणजे ते जर तुम्हाला मिळत नसतील तर ते प्रश्न विचारणं हा आपला काय असणार, एक कॉन्स्टिट्युशनल आपला तो अधिकार आहे आणि तो अधिकाराचं पालन करणं आपलं आवश्यक आहे. त्यामुळं जी काही राजकारण आहे ती राजकारण आपल्यालाच काय करावं लागेल, सुधारावं लागेल. म्हणजे गलिच्छ म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणं हा एक पळवाट त्या ठिकाणी आहे असं मला वाटतं. सुधारवणार कसं? कारण सुधारणाऱ्यांना आपण एकदा मतदान दिलेलं असतं, त्याच्यानंतर 5 वर्ष तुम्ही सांगितलं की ते मालक बनतात, की जे सेवक आहेत. आणि ज्यावेळेस परत निवडणुका येतात त्यावेळेस कुठेतरी 2 समीकरणं दिली जातात. एक जातीचं समीकरण, सगळ्यात जास्त जातीचं समीकरण दिलं जातं. विकासावरती कुणी बोलत नाही, विकास करू याच्यावरती बोलतात, काही विकास केला याच्यावरती कुणीच बोलत नाही, आणि जातीय समीकरण रंगवली जातात. हे कितपत योग्य आहे? असं होतं का? असं वाटतं तुम्हाला? तुमच्या अभ्यासात कधी आले? म्हणजे आता ह्यात जर ख्रिस्तोफर परोट नावाचे एक थिंकर्स आहेत पॉलिटिकल सायन्सला, किंवा रजनी कोठारी तुम्ही जनरली पेपरमध्ये ऐकलं असेल, तर ह्या लोकांनी काय सांगितलंय की भारतातलं जे राजकारण आहे ते विकासाचं राजकारण न राहता काय की जातीचं, पंथाचं, धर्माचं राजकारण त्या ठिकाणी बनतं. आता ह्या दृष्टिकोनात तुम्ही जर पाहिलं तर जात म्हणजे मी म्हणतोय की ती निगेटिव्ह टर्म नाहीये. म्हणजे जातीमुळे काय झालेलं आहे, तर जे काही मोबिलायझेशन आहे लोकांचं ते पण झालेलं आहे. म्हणजे लोक काय करायला लागलेत, राजकारणामध्ये सहभाग घ्यायला लागलेत. पण फक्त जातच हा एक क्रायटेरिया जर बनत गेला तर ते राजकारण जे आहे ते काय असणार आहे, तर बिघडणार आहे. बरोबर. आता हे का केलं जातं, तर ह्याच्या मागचं जे पॉलिटिक्स आहे तुम्हाला समजून घ्यायला लागेल. म्हणजे मला सांगा की आता शिक्षण करायचं असेल, त्यानंतर आपलं आरोग्य सुविधा द्यायच्या असतील, त्यानंतर रस्ते चांगले करायचे असतील, वीज लोकांना द्यायची असेल, तर त्यासाठी काय लागतं, एक दूरदृष्टी त्या ठिकाणी आवश्यक आहे. पण जी काही जात आहे ना ती माणसाबरोबर कंटिन्यू वावरणार आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस घरात जाता जात तुमच्या बरोबर आहे, समाजामध्ये जाता जात तुमच्या बरोबर त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे जात ही काय आहे की माणसाबरोबर कंटिन्युअस त्या ठिकाणी आहे. त्यामुळं राजकारणी जी लोक आहेत ती काय करतात, तर जातीला एक पॉलिटिकल अँगल देण्याचा प्रयत्न करतात. आणि मग शेवटी आपण काय म्हणतो की उमेदवार उभा राहिलाय तो माझ्या जातीचा आहे का बाबा, की तेव्हा म्हणजे तुमचं जे इमोशनल अँगल आहे तो टच केला जातो, जेणेकरून काय होतं की आपण विकासाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीपासून दूर जातो. आणि ह्याचाच फायदा राजकारणी लोक त्या ठिकाणी घेतात. त्यामुळं काय होतंय की जे भारतामध्ये जी काही जातीची समीकरण आहेत राजकारणामधले ते एक परमनंटच त्या ठिकाणी बनलेले आहेत. अगदी बरोबर. खरं तर तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की मोफत वीज, गव्हर्नमेंट बऱ्याच गोष्टी मोफत देतं. मग त्याच्यामध्ये रेशन मोफत असेल, वीज मोफत असेल, आणखीन बऱ्याच गोष्टी मोफत देतं, सबसिडी देतं. पण यासोबत शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा रोजगार असेल याच्यावरती कधीच विचार केला जात नाही, किंवा शिक्षण मोफत करण्याचा विचार केला जात नाही, आरोग्य मोफत करण्याचा विचार केला जात नाही. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? म्हणजे राजकारणामधले हे फ्री बीज आहेत. म्हणजे आपण त्याला फ्री बीज म्हणतो की लगेच लोकांना द्या, म्हणजे मंथली पेन्शनच्या ठिकाणी चालू करा, किंवा ज्या गोष्टी त्यांना तात्काळ खुश करता येईल मतदारांना, तर त्या गोष्टीकडे काय असतो, राजकारणाचा फोकस असतो. बरोबर. आता इथे एक आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे सर, की ज्यावेळेस फ्री बीज हे गव्हर्नमेंट देतं तर त्यावेळेस काय करत असतं की तुम्हाला ते अट्रॅक्ट करत असतं गोष्टींसाठी की तुम्ही त्यांना मतदान करा. पण ह्याचा लॉंग टर्म जो तोटा आहे तो तोटा आपल्याकडे होतो. कारण काय होतं की आपण कायमच त्या बीजवरती अवलंबून राहतो. म्हणजे आपण सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी आपल्यात काय असतं की पुढचा हप्ता मला मिळेल का, कधी मिळेल, किती रुपयाचा मिळेल, वाढवणार आहे का, तर ह्या अशा ज्या काही क्षुल्लक गोष्टीकडे आपण त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करतो. पण महत्वाचा जो काही विकास आहे तर त्या विकासाकडे आपण दुर्लक्ष करतो. आता एक नोबल लॉरेट आहेत थिंकर आपले अमर्त्य सेन, तर त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही फ्री बीजच्या ऐवजी लोकांना सक्षम करा.
म्हणजे सक्षम म्हणजे काय, तर लोकांना स्किल द्या, त्यांना चांगलं आरोग्य द्या, त्यांना चांगलं शिक्षण द्या, जेणेकरून काय होईल की जी लोक आहेत ते गव्हर्नमेंटवरती या फ्री बीजवरती अवलंबून न राहता स्वतःच्या पायावरती उभं राहतील. पण ह्यासाठी काय लागतं सर, की 5-10 वर्षाचा कालावधी लागतो. बरोबर. पण राजकारण कसं आहे की तुम्हाला लगेच तुमचा जो माइंडसेट आहे, तुम्हाला फ्री बीज दिलं, तुम्हाला एखादी स्कीम मध्ये तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे ट्रान्सफर केले तर तुमचं तात्कालिक गरजा भागतील, पण जे काही लॉंग टर्म जो विकास आहे तो दुर्लक्षित होत जातो आणि ह्या सापळ्यात त्या ठिकाणी सामान्य माणूस त्या ठिकाणी अडकत जातो. आता जे लाडकी बहीण तेच म्हणायचं. याच्यावरती भले भले बोलत नाही. बरोबर आहे. जर अमर्त्य सेनच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण तर लाडकी बहीण योजना एक प्रकारचं फ्री बीज आहे. म्हणजे काही बघा, जे ज्यावेळेस आपत्कालीन परिस्थिती असते, ज्यावेळेस दुष्काळ पडतो, ज्यावेळेस अतिवृष्टी त्या ठिकाणी होते, तर त्यावेळेस तुम्ही फुकट रेशन त्या ठिकाणी द्याल, डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवाल, तर ते त्या ठिकाणी ठीक आहे. पण हा जर लॉंग टर्म जर ट्रेंड बनत चालला, कायम म्हणजे 12 महिने 24 तास जे काही गोष्टी ह्या ट्रेंड बनत चालला, तर तो लॉंग टर्म आपल्या समाजासाठी धोकादायक. नक्कीच. खरं तर ह्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे, परंतु आज सरकारही आणि नागरिकही शॉर्ट टर्मचाच विचार करतात. आज माझ्याकडे पैसे आले, माझा महिना निघला, बस बस भविष्याचा विचार करायला कोणाला वेळ नाहीये, कारण ती वेळी ऊनच देत नाहीत, कारण इन्स्टंट मदत होते. बरं, याच्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा रोजगार असेल, याच्यावरती कुणीच बोलत नाही. तुम्ही पण बोलले नाहीत आता. म्हणजे ह्यासाठी लागतोय, वेळ लागणार आहे, म्हणजे ह्याला एक दूरदृष्टी त्या ठिकाणी लागणार आहे. आणि तुम्ही जर आता राजकारण जर पाहिलं तर इमिजिएट काय अचीव करता येईल तर त्यावरती राजकारणाचा फोकस असतो. अगदी बरोबर. मग तेच आपल्याला चेंज करावं लागेल, म्हणजे लॉंग टर्म गोष्टीकडे जायला लागेल. याच्यामध्ये तुम्ही बोलताना शेतकऱ्यांवरती बोललात. शेतकरी पिकवतो, ठीक आहे, गव्हर्नमेंट शेतकऱ्याला वीज फुकट देत असेल, देतं नाही देतं तो वेगळा भाग आहे. त्याला काही बियाणं सबसिडी देत असेल, वेगवेगळ्या गोष्टींना सबसिडी देत असेल, आणि शेतकरी मात्र जीवाचं रान करून, कष्ट करून, घाम घालून ते पिकवत असतो. बरोबर. आणि ज्या वेळेस ते हातातोंडाला पीक येतं त्यावेळेस एक तर दुष्काळ, त्याच्यामुळे पीक जातं, अतिवृष्टी त्याच्यामुळे पीक जातं, गारपीट त्याच्यामुळे पीक जातं, उरलं सुरलेलं जे पीक असतं ते ज्यावेळेस तो शेतकरी बाजारामध्ये घेऊन जातो त्यावेळेस त्याला कळते की आपल्या मालाला भाव नाही, त्यांनी केलेला खर्च सुद्धा निघत नाही, आणि तो शेतकरी गरीबच राहतो, तो शेतकरी शेतीच करत राहतो, आणि त्याच्यानंतर त्याच्या जीवावर मात्र व्यापारी गलगट्ट झालेले आहेत. बरोबर. व्यापारी मोठे झालेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त शेतकऱ्यांनी शेतीच करून शेतकरीच राहायचं का, हा एक प्रश्न. काय तुम्ही याच्याकडे कसं पाहता तुमच्या ह्या अभ्यासात? ह्याला एक महत्वाचा थिंकर जो आहे तो रिलेव्हंट आहे, कार्ल मार्क्स. म्हणजे त्यात काय आहे बघा, की ज्यावेळेस जी काही सिस्टीम आहे तर ती सिस्टीम जर तुमची भांडवलशाही असेल, कॅपिटलिझम, तर त्यावेळेस ती सिस्टीम कशी चालणार, नफ्यावरती चालणार आहे. आणि त्यावरती काय असणार आहे, तर ज्यावेळेस सरकार हे धोरणं ज्यावेळेस इम्प्लिमेंट करणार आहे तर त्या काय असतं की जे सामान्य शेतकरी ते सरकारपर्यंत पोहोचू शकत नाहीये. मग त्यावेळेस तिथं कोण पोहोचणार आहे, मोठे मोठे उद्योग व्यापारी, हे लोकांची काय असणार, लॉबिंग होणार आहे, ते सरकारच्या धोरणावरती त्या ठिकाणी प्रभाव त्या ठिकाणी टाकणार आहे. म्हणजे बघा की भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, म्हणजे भारत पूर्ण स्वतंत्र झाला, पण शेतकरी स्वतंत्र झाला काय, हा माझा मुद्दा आहे. म्हणजे शेतकरी पिकवतो, पण त्या शेतकऱ्याला स्वतःच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार आहे का, तर तो अधिकार नाहीये. तुम्ही आता कुठल्याही मार्केटमध्ये जर गेला तर त्याच्यावरती एमआरपी असते. बरोबर. तर तुम्ही एमआरपी बघून तुम्हाला कळतं की ह्या किमतीची वस्तूची एवढी किंमत आहे. पण शेतकऱ्याच्या भावाची जी किंमत आहे तो शेतकरी ठरवत नसल्यामुळं शेतकरी काय दुर्लक्षित राहिलेला आहे. शेतकऱ्याची भावाची किंमत कोण ठरवतं? मोठे मोठे व्यापारी त्या ठिकाणी ठरवणारे, सरकारची धोरणं ठरवणारे, इम्पोर्ट एक्सपोर्ट जे पॉलिसीज, तर त्या पॉलिसीचा फरक कशावरती पडणार आहे, शेतकऱ्याच्या जे काही दर आहे पिकाचा त्याच्यावरती त्या ठिकाणी पडणार आहे. म्हणजे कार्ल मार्क्स काय म्हणतायत की ज्यावेळेस भारतासारखा देश स्वतंत्र झाला, पण इंटरनल कॉलनिझम म्हणजे अंतर्गत वसाहतवाद अजून पण आहे. जसं इंग्रजांनी काय केलं की आपली पिळवणूक केली, तसंच काय करतायत तर जे काही व्यापारी लोक आहेत ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतायत. आता ह्यामध्ये पूर्णपणे व्यापाऱ्याचा दोष आहे का, तर त्यांना पण दोष देता येणार नाही. हा पूर्ण जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचाच हा त्या ठिकाणी दोष आहे. मग त्या ठिकाणी काय लागतील आपल्याला, तर पॉलिसीज चेंज करायला लागतील, शेतकऱ्यांच्या उपयोगी धोरणं त्या ठिकाणी आपल्याला राबवली पाहिजे, शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्यामध्ये चेंजेस केले पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांनी सुद्धा काय केले पाहिजे, त्यांचे जे काही पीक आहे त्याच्यावरती प्रोसेसिंग केली, त्याचा प्रोसेसिंग केल्यानंतर काय होणार आहे, शेतकऱ्याचं जे काही व्हॅल्यू एडिशन होईल आणि त्याच्या मालाला सुद्धा दर मिळणार आहे. तर ह्यासारखी जी काही गोष्टी त्या गोष्टी आपल्याला बदलायला लागतात. अगदी बरोबर. मी जे तुम्हाला प्रश्न विचारतोय तुमच्याकडून त्याचे उत्तर येतात. असेच प्रश्न जर एमपीएससी किंवा युपीएससीच्या इंटरव्ह्यूला विचारले तर त्यांना हे अशीच उत्तर अपेक्षित असतात. नक्कीच वास्तव अपेक्षित असतं. वास्तवच म्हणजे काय बघा की अधिकाऱ्यांना काम कुठे करायला लागते, समाजामध्ये काम करायला लागणार. अधिकारी खूपच जर आयडिलिस्टिक असला
तर त्याचा पण यूज होणार नाहीये. खूपच जास्त प्रॅक्टिकल म्हणजे ती फक्त कायद्यावर नियमालाच बोट धरून असला तर तो पण योग्य काम करणार नाहीये. तर तुम्हाला दोन्ही सांगड घालायला लागेल. म्हणजे एक वास्तववादाला धरून तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं त्या ठिकाणी काम करावं लागेल. आणि बोर्डला अशीच उत्तर अपेक्षित असतात. म्हणजे तुम्ही किती रिअलिस्टिक बोलताय, किती वास्तववादी बोलताय, तुम्ही किती संविधानाच्या गोष्टीला धरून त्या ठिकाणी चालताय, कायद्याच्या दृष्टिकोनातून किती तुम्ही त्या ठिकाणी बोलताय, तर ह्याच गोष्टीला बोर्ड चेक करत असतं. आणि त्यातून तुमचा जो माइंडसेट आहे तो माइंडसेट त्या ठिकाणी दिसून येतो. अगदी बरोबर. या सगळ्या गोष्टीमधून एक गोष्ट लक्षात येते की पहा, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की जर समजा एखादा दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली त्यावेळेस जर मदत आली तर ती निश्चित फायदेशीर ठरते. पण ज्यावेळेस अशा काही गोष्टी घडतात त्यावेळेस मात्र आपल्याला आठवतं फक्त सरकार, आणि ते हे अधिक केंद्र सरकार. म्हणजे कुठेतरी केंद्रातून मदत येईल आणि आपल्याला त्याचा लाभ मिळेल ह्या अपेक्षेवरती नागरिक बसले असतील, किंवा राज्यातून मदत येईल आणि आपल्याकडे आपल्याला मदत भेटेल. आपण म्हणतो ग्रामप्रशासन आपल्या गावामध्ये पाहिलं तर ग्रामपंचायत असते, तालुक्यामध्ये पाहिलं तर वेगवेगळे स्थानिक स्वराज्य संस्थातले स्तर आहेत. बरोबर. पण ज्या वेळेस असं काही घडतं त्यावेळेस आपली नजर मात्र केंद्राकडे जाते, म्हणजे दिल्लीकडे जाते. ह्या सगळ्या गोष्टीत आपण प्रत्येक वेळेस काहीही मदत घ्यायची असेल तर दिल्लीकडे नजर फिरवतो. बरोबर. आपली नजर आपल्या ग्रामपंचायतकडे का जात नाही, किंवा आपल्या नगरपालिकेकडे का जात नाही, आपल्या नगर परिषदेकडे का जात नाही? आता बघा की ज्यावेळेस 73 आणि 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आला आणि सगळ्यांना वाटलं की काय गांधीजींच्या स्वप्नातलं आता ग्राम स्वराज्य जे आहे ते साकार झालेलं आहे, म्हणजे खेड आता काय होतील, स्वयंपूर्ण होतील. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी म्हणजे त्यात तुम्ही जर पाहिलं तर काय असणार आहे, तर अजून जी व्यवस्था आहे ते आपलं वाटलं की डिसेंट्रलाइज झालेली आहे, विकेंद्रित झालेली आहे, पण ती तरी पण काय आहे, केंद्रीकृत स्वरूपाची आहे. बरोबर. म्हणजे काय आहे की बघा की ग्रामपंचायत जी प्रॉब्लेम सोडू शकते तर तिला सुद्धा कुठे जावं लागतं, राज्य सरकारकडे जावं लागतं. ग्रामपंचायत अजून पण सक्षम नाहीये. म्हणजे कुठलं मनुष्यबळ असेल किंवा कर, म्हणजे त्यांना जो पैसा मिळणार ग्रामपंचायतीला तो पण कुणावर असणार आहे, राज्यावरती अवलंबून असणार आहे, राज्य केंद्रावरती त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे. म्हणजे काय आहे, तर फक्त आपण काय केलंय तर 73rd आणि 74th हे अमेंडमेंट पास करून काय केलेले, प्रोसिजरली आपण काम केलेलं आहे. पण त्या ठिकाणी गांधीजींच्या स्वप्नातला जो काही ग्राम स्वराज्य आहे ते आपण उभारू शकलो नाहीये. कारण त्यासाठी काय केलं पाहिजे, तर डिव्होल्युशन केलं पाहिजे, डिसेंट्रलायझेशन केलं पाहिजे. म्हणजे जे काम गावात होईल, समजा शिक्षण, आरोग्य, रस्ते सारख्या गोष्टी गावात डिसिजन घेतले जातील तर ते डिसिजन त्या स्तरावर घेतले जातील. आणि त्यानंतर राज्याच्या स्तरावरचे निर्णय राज्य घेईल, केंद्राच्या स्तरावरची जे काही पॉलिसीज डिसिजन असतील, मेन पॉलिसीची, इंटरनॅशनल अफेअर्स, डिफेन्स, तर ह्या सारखे जे निर्णय आहेत ते केंद्र सरकारच्या लेवलला घेतले पाहिजे. म्हणजेच काय आहे, तर प्रत्येक जे काही शासन आहे तर ते शासनाची लेवल ठरवून त्याला आपण इम्पॉवर केलं पाहिजे. तर त्याच वेळेस काय आहे, तर ज्यावेळेस गावातल्या समस्या निर्माण होतील तर त्यावेळेस आपल्याला राज्य सरकारकडे किंवा केंद्र सरकारची कडे पाहण्याची वेळ त्या ठिकाणी येणार नाही. अगदी बरोबर. नक्कीच. जसं की मी सुरुवातीला बोललो होतो की तुम्हाला प्रश्न विचारला होता की लाडक्या बहिणींसाठी गव्हर्नमेंटने योजना सुरू केली. बरोबर. दर महिन्याला त्यांच्या खात्यावरती एक ठराविक रक्कम येते. ज्यावेळेस इलेक्शन येतात त्यावेळेस महिलांचा कळवळा सरकारला नाही, राजकीय पक्ष असतील प्रत्येकालाच तो महिलांचा कळवळा येतो. नशीब आपल्याकडे रिझर्वेशन आहे त्याच्यामुळे महिलांना कमीत कमी त्याच्यामध्ये संधी मिळते इलेक्शनमध्ये. परंतु ज्या महिलांना इलेक्शनमध्ये संधी मिळत नाही त्या महिलांना मतदानासाठी खूप वेगवेगळे आमिष दाखवले जातात. सरकारकडून आमिष दाखवलं जातं, काही योजना सुरू करून, राजकीय पक्षांकडून उमेदवारांकडून वेगवेगळे आमिष दाखवले जातात. महिला ही फक्त मतदानापुरतीच आहे का? तिचा वापर फक्त मत घेण्यासाठी केला जातो. आणि आपण पाहतो की जर महिला सरपंच असतील, महिला नगरसेवक असेल, महिला आमदार असतील, बऱ्यापैकी ठिकाणी बदल होतोय. मला असं म्हणायचं नाही की मी जे म्हणणार आहे तीच गोष्ट प्रत्येकडे आहे, पण सरपंच महिलेचा सगळा कारभार हा तिचा पती किंवा तिच्या घरातला कोणी जो वरिष्ठ असतो तो चालवत असतो, आणि महिला ही फक्त नावापुरती असते. तुम्हाला काय वाटतं याच्याकडे, तुम्ही काय असं पाहता? म्हणजे आता नक्कीच म्हणजे महिलांकडे फक्त मतदार म्हणून पाहिलं जातं, आणि जी सत्ता आहे तुम्ही जर बघितलं त्यात सगळ्या कोण आहेत, जास्त लोक कोण आहेत, तर सगळे पुरुष लोक आहेत. बरोबर. आणि एक आयरनी काय आहे की विरोधाभास काय आहे, तर हे महिलांचे प्रश्न कोण सोडवत आहे? पुरुष. म्हणजे महिलांचे आम्ही प्रश्न सोडवतो असं सांगतायत, पण महिलांना प्रतिनिधित्व त्या ठिकाणी देत नाहीयेत. सरपंच पती, मी म्हणतो की ही सरपंच पती नावाची कन्सेप्ट उद्याला का आलेली? समजा एक महिला तिथं निवडून गेलेली आहे तर पतीला कारभार चालवायची काय गरज आहे? बरोबर. हा एक प्रश्न त्या ठिकाणी आहे. आता दुसरी गोष्ट काय आहे, तर महिला राजकारणामध्ये पुढे जर आल्या तर गोष्टी बदलतील का? तर गोष्टी काय ऑटोमॅटिक बदलणार नाही. तर त्यासाठी काय लागेल आपल्याला, तर एक स्टेप बाय स्टेप गोष्टी बदलतील. ज्यावेळेस महिला ह्या संसदेत जातील, विधानसभेत त्या ठिकाणी जातील,
तर त्या काय करतील तर महिलांचे प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी विचारणार आहे आणि त्यानुसारच काय होणार आहे बदल त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे इथं जर हे सिमोन दे बिवर नावाचे एक थिंकर आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे तर वुमन इज नॉट बॉर्न, म्हणजे एक महिला ही महिला म्हणून जन्म घेत नाही तर सी इज मेड, म्हणजे तिला एक महिला आपण बनवतो, तिला कायम काय करतो आपण ते आपल्यावरती डिपेंड त्या ठिकाणी बनवतो. म्हणजे त्यांचं या बाबतीत एक विधान काय आहे तर एक सेक्स इज बायोलॉजिकल पण जेंडर इज सोशल. म्हणजे काय आहे तर ज्यावेळेस मेल आणि फिमेल ज्यावेळेस आपण ह्याच्यावरती जन्म घेतो तर ते नैसर्गिक त्या ठिकाणी आहे. बरोबर. पण आपण काय करतोय तर पुरुषांचा रोल असाच आहे, स्त्रीचा रोल असाच त्या ठिकाणी असला पाहिजे, स्त्रीने फक्त घरच सांभाळलं पाहिजे, राजकारणामधलं स्त्रीला काही कळत नाही, असं ज्यावेळेस आपण डिव्हिजन करतो तर कुठंतरी आपण त्यावेळेस एक पॅट्रियार्कल माइंडसेट पुरुष प्रधान जी संस्कृती त्यांच्यावरती आपण त्या ठिकाणी लादत असतो. अगदी बरोबर. नक्की याचा कुठेतरी विचार होणं पण गरजेचं आहे. येस. नाहीतर आपण आता बोलतोय हेच कोणीतरी 10 वर्षापूर्वी बोललं असेल आणि याच्यानंतर 10 वर्षानंतर कोणीतरी हेच बोलेल. म्हणजे आजपर्यंत फक्त महिला सबलीकरण झालं पाहिजेत, महिलांना सशक्त केलं पाहिजेत, महिलांना राजकारणामध्ये संधी दिली पाहिजेत, हे प्रत्येक जण बोलत आले. पण कुठंतरी ते स्पीडने सुधारणा होणं गरजेचं आहे. बदल होतोय पण तो बदल खूप कासवाच्या गतीने होतोय, कुठंतरी तो सशाच्या गतीने पण होणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना ज्यावेळेस तुम्ही सोशल सायन्सचा अभ्यास करता याच्यामध्ये सगळ्यात मोठी भारताला किंवा जगाला लागलेली कीड आहे ती म्हणजे भ्रष्टाचार. हा भ्रष्टाचार एकतर कोण करतो हा प्रश्न विचारायचं म्हटलं तर बोट कुणाकडे दाखवायचं हा पहिला प्रश्न. बरोबर. आणि जर भ्रष्टाचार होत नाही म्हटलं तर मग भ्रष्टाचार हा शब्द उदयाला कुठून आला? बरोबर. नक्की भ्रष्टाचाराची सुरुवात कुठून होती नक्की? आता सुरुवात ही संधीपासून होते सर. म्हणजे ज्याला संधी मिळते तो भ्रष्टाचार करताना आपल्याला दिसतो जनरली. म्हणजे त्यात काय तर 2 टाईप आहे, म्हणजे भ्रष्टाचार हा खालून वरती पण होतो आणि वरून खाली पण होतो. म्हणजे ह्याची जर लेवल जर बघितली तर एक मधल्या स्तरावरती भ्रष्टाचार त्या ठिकाणी आहे. म्हणजे काय तर कौटिल्य एक महान विचारवंत आहेत, त्यांचं काय म्हणणं होतं की ज्या मधाचं भांड ज्या माणसाच्या ताब्यात आहे तर त्याचं तो चव चाकल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. बरोबर. म्हणजे ह्यामुळे भ्रष्टाचाराला आपण समर्थन करतोय तर असं अजिबात त्या ठिकाणी नाहीये. म्हणजे काय तर ज्या लोकांना संधी मिळते तर ते लोक भ्रष्टाचार करतायत. म्हणजे ही एक त्या ठिकाणी पॉईंट आहेत. आता खालून वरती होणारा जो भ्रष्टाचार आहे, म्हणजे समजा एखादा सामान्य माणूस आहे, त्याचा काहीतरी जन्माचा दाखला पाहिला असतो, त्याची कुठली तरी फाईल अडकलेली असते, उत्पन्नाचा दाखला त्याला हवा असतो, जातीचा दाखला हवा असतो. तर काय तर ज्यावेळेस तो गव्हर्नमेंटकडे जातो ऑफिसमध्ये तर त्यासाठी काय आहे तर ती जी काही फाईल आहे ती लवकरात लवकर क्लिअर करणं हे त्याचं एक महत्वाचा गोष्ट असणार आहे. बरोबर. तर त्यासाठी ती एक त्याच्यासाठी संधी, पण दुसऱ्यासाठी काय असणार आहे ती एक फाईल नंबर त्या ठिकाणी असणार आहे. मग तो काय करतो अगतिकता, म्हणजे भ्रष्टाचार एक अगतिकतेमध्ये पण होतो. म्हणजे काय ही जी शासन व्यवस्था आहे ना ही एका स्टील फ्रेम सारखी, म्हणजे एक आयर्न केस सारखी मॅक्स वेबरने म्हणल्याप्रमाणे, आणि त्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला जर लवकर कामं करून घ्यायची असतील तर एक अगतिकतेतून एक भ्रष्टाचार होतो. आणि काही जे लोक आहेत ते वरून खाली होणारा जर भ्रष्टाचार आहे ना तर तो कशामुळे होतो तर पैसे कमावण्याच्या हव्यासातून त्या ठिकाणी होतो. अगदी बरोबर. म्हणजे हा भ्रष्टाचाराचे वेगवेगळे अँगल्स त्या ठिकाणी आहेत. नाही, भ्रष्टाचारावर बोलायचं म्हणतात एक सेपरेट त्याच्यावरती एक दिवस पाहिजे. बरोबर. तरी तो विषय संपणार नाही. पण सर आता ज्यावेळेस हे सगळ्या घडामोडी घडत असतात, एका बाजूला आपण म्हणतो की सारे भारतीय बांधव आहोत वगैरे 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 आपण बोलत असतो, आणि एका बाजूला आपण परप्रांतीय, बरोबर, मराठी असं म्हणतो. म्हणजे भारतातही चालतं. आणि आज तुम्ही पाहता की भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रांतवाद सुरू आहे. हा त्या प्रांताचा, हा या प्रांताचा. म्हणजे प्रशासनाला सांगावं लागतं की तेही आपलेच आहेत, तेही भारतीय आहेत, आपण भारतीय सारे एक आहोत याची आठवण करून द्यावं लागते. का घडतंय? जे हे का घडतं तर त्या मागची वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजे ह्याला जर आपण एक मायरॉन वेनर नावाचा एक थिंकर आहे, त्यांनी सन ऑफ द सॉइल हा एक थेरी दिली. त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस बघा की आपण आता सगळे गावाकडून कुठं आलो, शहरांमध्ये आलो. कारण काय तर शहरामध्ये काय संधी, त्याच वेळेस काय परप्रांती कुठे येत आहेत, महाराष्ट्रात येत आहेत. कारण काय येतं महाराष्ट्रात संधी, म्हणजे संधीमुळे काय करतात इथं लोक त्या ठिकाणी येत आहेत. पण ज्यावेळेस काय होतं की त्या स्टेटमध्ये डेव्हलप होत नाही जास्त, किंवा इथे येणारे लोक काय करतात तर त्यामध्ये आर्थिक संघर्ष निर्माण होतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मला रोजगार मिळाला पाहिजे, तो कोणीतरी घेऊन गेलाय. म्हणजे आर्थिक संघर्षातून जो आहे तो प्रादेशिकतावाद जो आहे तो बळावतो. आता प्रादेशिकवाद हा पूर्णपणे चुकीचा आहे का तर पूर्णपणे चुकीचा नाहीये. म्हणजे प्रादेशिकतावादामुळे काय होतं तर भाषेचं जतन आपलं होणार आहे, आपलं एक आयडेंटिटी त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे आज दाक्षिणात्य राज्यामध्ये जर त्यांनी भाषेसाठी चळवळ नसती केली तर जे काही शासनाचा विकास आहे, शासनाच्या योजना आहेत, किंवा सरकार जे काही लोकांपर्यंत पोहोचलंय
तर ते पोहोचलं त्या ठिकाणी नसतं. म्हणजे जे काही प्रादेशिक तवाद जो आहे तो कशातून निर्माण होतोय, एक आर्थिक संघर्षातून निर्माण होतोय. आता ह्याला जबाबदार कोण आहे, तर ह्याला शासनाची धोरणं जबाबदार आहेत. म्हणजे शासन सगळ्यांसाठी संधी निर्माण करू शकत नाहीये. त्यामुळे काय होतं की हा जो काही प्रादेशिक तवाद आहे तो त्या ठिकाणी बळावतोय. आणि त्यानंतर मग तुम्ही जर बघितलं तर राजकीय पोळ्या भाजण्यासाठी मग बाकीचे जे गोष्टी तर त्या गोष्टी त्या ठिकाणी सुरू होतात. बरोबर. पण प्रादेशिक वादाचं काय आहे, तर जोपर्यंत काय आहे तर आपली आयडेंटिटी वेगळी हे असणं योग्य आहे. पण ज्यावेळेस आपण दुसऱ्या माणसाला आपला शत्रू मानतो, म्हणजे महाराष्ट्रात आलेली परप्रांतीय लोक होतं, आपण त्यांना आपला शत्रू मानतो, किंवा नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य भारतामध्ये जी काही लोक गेलेत तिथले स्थानिक लोक दुसऱ्यांना शत्रू मारत असतील तर त्याच वेळेस काय होतं की जो भारताच्या एकात्मतेला धोका निर्माण होतो. बरोबर आहे. आता तुम्ही जे वाक्य बोललात की नॉर्थ ईस्ट मध्ये गेलेले लोक, तर तिथली लोक त्यांना जर शत्रू मानत असतील, पण नॉर्थ ईस्ट मधले लोक जर इकडे आपल्याकडे आले तर आपणही त्यांना शत्रूच मानतोय. हा, म्हणजे ते गोष्ट काय आहे तर म्हणजे आयडेंटिटी म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे ही भारताची कायमच ओळख राहिलेली आहे. म्हणजे विविधतेत एकता ही भारताची ओळख आहे. पण आपली आहे तीच एक आयडेंटिटी आणि तेच एक सगळं सत्य आहे असं जे मानणं त्या ठिकाणी चुकीचं. बरोबर आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की जसं शहरात संधी आहे म्हणून खेड्यातून आपण शहरात आलो, तसेच परप्रांतीय महाराष्ट्रात काय तर संधी आहे म्हणून आता मध्यंतरी अमेरिकेने H-1B व्हिसा बरोबर आहे, हा, त्याच्यावरती निर्बंध लादले आणि म्हणजे त्यांनी असंच केलं का मग परप्रांतीय चले जाओ म्हणजे त्यांना तेच करायचं होतं का की बाबा अमेरिकेतल्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून बाहेरच्या लोकांना बाहेर हाकलायचं होतं. आता ह्यावेळेस काय असतं की ज्यावेळेस राजकारण म्हणजे ट्रम्प सरकार जे आहे तर त्यावेळेस काय असतं की ते गव्हर्नमेंट राईटिस्टकडे झुकतं. म्हणजे राईटिस्ट म्हणजे उजव्या बाजूला त्या ठिकाणी झुकणार आहे. तर त्यावेळेस काय ते बघा की अमेरिकेची डेव्हलप म्हणजे अमेरिकेची आयडेंटिटी निर्माण होण्यामागे काय असणार आहे, सगळ्या देशांचा त्या ठिकाणी हात आहे. कारण जे माणसाला ज्या स्किल आहे त्याला संधी कोणी दिली, अमेरिकेने त्या ठिकाणी दिली. पण सध्या तुम्ही जर पाहिलं तर एक म्हणजे परप्रांतीय चले जाओ वगैरे ह्या ज्या गोष्टी अमेरिका किंवा अमेरिका फर्स्ट अगेन ही ट्रम्प जी घोषणा देत आहेत, ही जे घोषणा आहेत त्या राजकारणातून दिल्या जात आहेत. म्हणजे त्यांना काय करायचं तर तिथला जो वोट बँक जो आहे तो कॉन्सॉलिडेट त्या ठिकाणी करायचा आहे. तर आपल्याकडे पण बघा की ज्यावेळेस राजकारण असतं त्याच वेळेस अशा गोष्टी येतात, परप्रांतीय चले जाओ, बाकी वेळेस परप्रांतीय आपल्याला चालतात. बरोबर. म्हणजे ह्यामध्ये मला हा मुद्दा नाही की परप्रांतीय चले जाओ, तर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनात जर आपण जर पाहिलं तर घटनेनं आपल्याला अधिकार दिलेला आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, पूर्ण भारतामध्ये जिथं संधी आहे तिथं तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता, मुक्त संचार करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य त्या ठिकाणी आहे. पण सरकार काय करतं की सरकार संधी देण्यामध्ये जर अपयशी झालं तर बोट कोणाकडे दाखवणार आहे, परत प्रांतीयकडे दाखवणार आहे की तुमच्यामुळे काय आहे, ह्यांच्यामुळे तुमचा रोजगार त्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजे सरकारचं अपयश लपवण्यासाठी ह्या प्रकारच्या जी गोष्टी त्या इथं पण घडताना दिसतात आणि तुम्हाला अमेरिकेत पण घडताना दिसतात. रोजगारावरती बोलला म्हणून एक प्रश्न विचार वाटतो की आपण पाहतो की स्पर्धा परीक्षेत लाखो विद्यार्थी स्वतःला आजमावण्यासाठी वेगवेगळ्या शहरात किंवा जिथं अभ्यास करत असतील तिथं आहेत. बरोबर. परंतु एक तर रोजगार नाहीये, सरकारी नोकऱ्या पण कमी आहेत, लाखो विद्यार्थी इकडे तयारी करतायत. एक तर सरकारकडे यांच्यासाठी काही ठोस धोरण नाहीये. मग नक्की हे विद्यार्थी स्वतःला फसवतायत की सरकारच्या ह्या व्यवस्थेला बळी पडतायत? यात काय अँगल आहे नेमकं की तुम्ही जर पाहिलं स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना तुम्ही जर सर्व्हे केला तर त्यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की आता मी बऱ्याच विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग करतो, बोलतो, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी काय आहे हा करिअरचा मार्ग नाहीये. त्यांना काय आहे तर इझी पळून जाण्याचा मार्ग आहे. म्हणजे वेळ घालवणं. म्हणजे तुमची समजा ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्हाला लगेच जॉब कुठं बघायला येईल एखाद्या वर्षात, पण तुम्ही ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेकडे जाता तर त्यावेळेस तुमचे 2-3 वर्ष त्या ठिकाणी निघून जातात. असा पण एक वर्ग त्या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट काय आहे तर स्पर्धा परीक्षेकडे तुम्ही एक संधी म्हणून बघताय, करिअर म्हणून बघताय तर ती एक योग्य आहे. पण त्याला तुम्ही काय करा की एक लिमिट त्या ठिकाणी ठेवा. म्हणजे सध्या जर सामाजिक दृष्टिकोन जर पाहिला तर तुम्ही हे बघता की काय स्पर्धा परीक्षा किंवा सरकारी नोकरी म्हणजेच काय तो यशस्वी, खाजगी नोकरी केला तर अयशस्वी, अशा प्रकारे सामाजिक धारणा झालेली आहे. म्हणजे एक युगांतर अकॅडमीचा संचालक असून हे बोलतोय तर मी वास्तविकतेला धरून बोलतोय सर. म्हणजे ह्यात काय आहे तर इकडं तुम्ही या स्पर्धा परीक्षेकडं, पण इथं काय आहे तर एक स्पेस आहे. म्हणजे कसा आहे स्पेस, अरुंद स्पेस आहे. बरोबर. म्हणजे ह्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर भरपूर टॅलेंटेड लोक, भरपूर स्किलवाले लोक किंवा जे कॉलेजमध्ये टॉपर आहेत तर हे सगळे लोक इथं आलेले आहेत. पण सगळ्यांसाठी काय असणार आहे तर एक अरुंद वाट त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ह्यामध्ये काय बघा की स्पर्धा परीक्षेमध्ये काय स्पर्धा ती असणारच आहे. म्हणजे त्यात काय आहे तर काही विद्यार्थी यशस्वी होणार आहेत, काही अयशस्वी त्या ठिकाणी होणार आहेत. पण तुम्ही तुमची स्ट्रेंथ ओळखा, तुम्हाला लिमिट त्या ठिकाणी द्या. म्हणजे मला 2 वर्ष द्यायचे स्पर्धा परीक्षेसाठी, 3 वर्ष द्यायचे, ठीक आहे. म्हणजे काही तर टाइम तुम्ही ठरवून घ्या. कायमच त्यामध्ये अडकून नका पडू, नाहीतर तुम्हाला 10 वर्ष कधी जातील, 12 वर्ष, 15 वर्ष कधी जातील ते सुद्धा त्या ठिकाणी कळणार नाहीये. कारण एक परीक्षा गेली दुसरी परीक्षा येते,
तुमचं एक स्किल ओळखून एक प्लॅन बी तुमचा तयार ठेवून त्या ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षा अभ्यास त्या ठिकाणी केला पाहिजे आणि स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट त्या ठिकाणी केली पाहिजे. अगदी बरोबर. आपण पाहिलं तर याच्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातले भरपूर विद्यार्थी स्वतःला आजमावत आहेत. आता मला एक सांगा की आपण बोललो की परप्रांतीय असतील किंवा नॉर्थ ईस्टचा आपण उल्लेख केला, युपी बिहारींचा आपण नेहमी उल्लेख करतो, पण आज महाराष्ट्रामध्ये जर परिस्थिती पाहिली तर आपण महाराष्ट्रामध्येच विदर्भ वेगळा पाहिजेत, हा विदर्भाचा आहे, विदर्भाचा विकास झालेला नाहीये किंवा पश्चिम महाराष्ट्राचा विकास जास्त झालेला आहे. बरोबर. याच्यावरती आपण सर्वच बोलत असतो आणि वेगळ्या विदर्भाची मागणीही याच कारणास्तव होते असंही बोललं जातं. काय वाटतं, म्हणजे एका बाजूला विकास जर असेल तर त्या घटकाचा, पूर्ण घटकाचा, तो भागाचा, त्या विभागाचा विकास होणं गरजेचं आहे. मग नक्की प्रांतवाईज विकास होणं अपेक्षित आहे की सर्वसमावेशक विकास होणं अपेक्षित आहे? नाही, म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विदर्भाचा जो अविकसित भाग आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा विकास आहे तर तो दिसतोयच, आपल्याला तो मानावाच लागेल की पश्चिम महाराष्ट्र जास्त विकसित झालेला आहे. पण त्यामागची तुम्हाला कारण बघायला लागतील. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र जास्त का विकसित झाला, म्हणजे इथं जी सहकारी चळवळ आहे ती चळवळ सुरू झाली. जे काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड आपल्याकडे चांगलं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं बॅकग्राऊंड आहे. आता आयरनी काय बघा की विदर्भामध्ये तुम्ही जर बघितलं तर संसाधनं सगळी रिसोर्सेस जे आहेत ते विदर्भामध्ये, जलस्रोत जे आहेत ते विदर्भामध्ये, पण तिथले जे प्रोजेक्ट आहेत ते काय राहिले, अपूर्ण राहिले, कम्प्लीट झालेले नाहीयेत. त्यामुळे काय झालेला आहे, तिथला जो विकास जो आहे तो काय झालेला आहे, थोडासा मागे राहिलेला आहे. तर समतोल विकास आपल्याला त्या ठिकाणी करायला लागेल. म्हणजे काय आहे तर एक तो बॅकलॉग जो आहे तो भरून काढायला लागेल आपल्याला, आणि त्याच वेळेस काय असणार आहे, जो विकास आहे तो सर्वसमावेशक विकास होईल. अगदी बरोबर. यासोबतच आता तुम्ही आज एक अकॅडमी म्हणून युगांतर अकॅडमीचे संचालक आहात. तुम्ही सांगितलं की तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करतात, विद्यार्थी या क्षेत्रात येत आहेत, परंतु आजही स्पर्धा परीक्षा असेल किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात जाती भेदाने खूप ग्रासले सगळ्यांना. हा या जातीचा, तो त्या जातीचा. म्हणजे एक काळ असं होतं की अशिक्षित लोक जातीवाद करायचे, बरोबर. आता सुशिक्षित लोक जातीवाद करतात. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? जातीवाद जो आहे, म्हणजे तुम्हाला आपण मगाशी काय म्हणलं की जात जे आहे ना ते आपल्याशी रिलेटेड आहे, म्हणजे व्यक्तीशी रिलेटेड आहे, कुटुंबाशी रिलेटेड आहे, समाजाशी रिलेटेड आहे. त्यामुळं जात जी आहे ती जात नाहीये, म्हणजे हे तेवढं सत्य आहे. जात जी काही आहे ती कंटिन्युअस त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आता म्हणजे जी काही संधीची असमानता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते, किंवा ऍग्रिकल्चर जे आहे तिथं आपल्याला विकसित जास्त दिसत नाही किंवा संधी दिसत नाहीयेत. सगळी जी लोक आहेत काय आहेत तर शहराकडे जात आहेत किंवा सरकारी नोकरीमध्ये जात आहेत. त्यामुळे हे जातीमधला जो संघर्ष आहे ना तो संघर्ष वाढीस त्या ठिकाणी लागलेला आहे. बरोबर. तर ह्यासाठी काय आहे तर रोजगार निर्माण करणं प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप जास्त आवश्यक आहे. शेती जी डेव्हलप आहे आपल्याला करायला लागेल, त्याला जी काही फूड प्रोसेसिंगची जोड आहे आपल्याला त्या ठिकाणी द्यायला लागेल. शेतीपूरक उद्योगधंदे आपल्याला चालू करावे लागतील. त्यामुळं जो काही हा संघर्ष आहे तो संघर्ष आपल्याला टाळावा लागेल. आणि दुसरी गोष्ट काय आहे तर लोकांना अवेअर व्हायला लागेल की बाबा की जात ही एक आयडेंटिटी आहे, पण तेवढीच आयडेंटिटी त्या ठिकाणी नाहीये. कारण किती दिवस आपण जातीपातीचं राजकारण करणार आहे. म्हणजे आपण स्वातंत्र्यानंतर एवढे वर्ष पुढे आलो पण आपण तिथंच त्या ठिकाणी अडकून आहे. आणि ह्याच्या मागे कोणतरी आपला अडकून ठेवतंय का किंवा तसा विचार करायला भाग पाडतंय का, तर ह्या गोष्टी पण आपण त्या ठिकाणी बघितल्या पाहिजे. अगदी बरोबर. सर, आजचं जग हे सोशल मीडियाचं जग आहे. आज सोशल मीडियावरती आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट, म्हणजे आज तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तुम्ही लगेच मोबाईल ओपन करणार, एकतर गुगलवरती सर्च करणार किंवा कुठल्या तरी एखाद्या प्लॅटफॉर्मवरती सोशल मीडियाच्या सर्च करणार. आणि एक काळ होता की जर तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर डीडी न्यूज हे न्यूज चॅनल होतं, त्याच्यावरती किंवा दूरदर्शन होतं, त्याच्यावरती तुम्हाला जगभरातल्या बातम्या कळायच्या. पण आज ती परिस्थिती नाही राहिली. आज जी घटना घडते 5 सेकंदाच्या आत तुमच्या मोबाईलवरती येते. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमुळे सोपी एक गोष्ट झाली की जग तुमच्या खूप जवळ आलंय सोशल मीडियामुळे. पण दुसरी गोष्ट अशी आहे की याचा सर्रास न्यूज चॅनल म्हणून खूप वापर व्हायला लागला. याच्यावरती फेक न्यूज यायला लागल्या. चांगल्या न्यूज पण येत आहेत, परंतु फेक न्यूज खूप जोरात पसरतात. आपण जर पाहिलं सोशल मीडियावरती विश्वास कशावरती ठेवायचा, आज जर आपण पाहिलं तर एखादे डॉक्टर असतील ते सांगतायत की उभा राहून पाणी पिऊ नका, एक डॉक्टर सांगतायत बसून पाणी पिऊ नका. दोघेही डॉक्टर आहेत, दोघेही MBBS आहेत, पण नक्की विश्वास कोणावर ठेवायचा त्याच्यामुळे लोक कन्फ्युज आहेत. व्हॉट्सअप आपण पाहतो, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतो. व्हॉट्सअपवरती एखादी गोष्ट आली की आपण कुठलाही विचार न करता ते फॉरवर्ड करत चालतो आणि आपण त्याला प्रमाण मानतो. काय वाटतं, ह्या जे सोशल मीडिया आहे किंवा जे फेक न्यूज आहेत याचा समाजावरती काय परिणाम होतोय?
सोशल मीडियाचा एक सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव आहे, म्हणजे हे एक दुधारी तलवार आहे. म्हणजे हे सकारात्मक प्रभाव काय आहे, तर ह्याचा जो रीच आहे तो खूप फास्ट आहे, लोकांपर्यंत तुम्हाला रीच करता येतं. आणि सगळे आता गव्हर्नमेंटच्या जे काही समजा चांगल्या स्कीम्स असतील ते पण सोशल मीडिया थ्रू लोकांना त्या ठिकाणी कळतात. आता दुसरी बाजू काय आहे, तर जी फेक न्यूज आहे ना, तर ते फेक न्यूज जे काही अर्धसत्य असतं तर ते काय होतं की खूप लोकांपर्यंत त्या ठिकाणी जातं आणि त्यांचा जो माइंडसेट आहे तो त्या ठिकाणी बदलतो. बरोबर. म्हणजे हे मागच्या गोष्टी आहेत. आता हे का घडतं असं, तर इथं एक हना अरेंड नावाचे थिंकर आहे. त्यांचं म्हणणं काय होतं, ज्यावेळेस सत्य आणि असत्य ह्याच्यातली जी काही दरी ती अस्पष्ट होते, तर त्यावेळेस काय होतं, तर ती काय सत्य जाणून घ्यायचंय तर ते आपल्याला खूप जास्त अवघड जातं. म्हणजे ह्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला, तर जी काही तुम्हाला फॉरवर्ड येत आहे तर ऍज इट इज ऍक्सेप्ट नका करू. कारण ज्यावेळेस ह्याच्या मागे कोणतरी काम करत असतं, म्हणजे पॉलिटिक्स म्हणजे काय असतं रे, तर कुठली गोष्ट ऑटोमॅटिक घडत नसते, तर ह्याच्या मागे कोण असतं, काहीतरी अजेंडा त्या ठिकाणी असतो. तर तो अजेंडा तुम्हाला म्हणजे काय असतो बघा, की ज्यावेळेस सोशल मीडिया जो असतो ना, तुमच्या इमोशनवरती वर्क करत असतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला खूप जास्त लवकर राग येतो, तिरस्कार वाटतो, तर त्यावेळेस तुम्ही समजायचं की हे ह्याच्या मागे काय असतं रे, कोणतरी काम करते. तर तुम्हाला काय करायचं, स्वतःचा विवेक वापरायचा. बरोबर. म्हणजे सुकरात एक नावाचा थिंकर आहे, तो काय म्हणतो की माणसाने काय केलं पाहिजे, नॉलेज इज व्हर्च्यू, म्हणजे ज्ञान हाच सद्गुण आहे. तर तुम्ही काय करा, तर खरं ज्ञान काय आहे ते त्या ठिकाणी तुम्ही तपासा. तुमचा विवेक म्हणजे तुमचं रिझन त्या ठिकाणी वापरा. एज इट इज गोष्टी ऍक्सेप्ट नका करू, त्याला डबल थिंकिंग करा, क्रॉस चेक त्या ठिकाणी करा की हे बरोबर आहे चुकीचं आहे. लगेच त्याच्यावरती रिॲक्ट नका होऊ, खूप जास्त त्याच्यामध्ये स्प्रेड नका करू. खूप तुम्हाला लगेच माहिती आली लगेच तुम्ही स्प्रेड करताय, तर ह्या गोष्टीमध्ये न पडता स्वतःच ती माहिती तपासून योग्य माहिती तुम्हाला फिल्टर करावी लागेल. अगदी बरोबर. नक्की सर. खरं तर आज तुम्ही हा जो काही PSIR मध्ये 303 मार्क मिळवले, त्याचं रिझन हे आहे की तुम्ही त्याचा केलेला अभ्यास, आणि तो अभ्यास आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून एक कुठेतरी 0.01% मांडण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच याचा विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा होईल, कारण आज स्पर्धा परीक्षेचे लाखो विद्यार्थी याचा विचार करतायत की नक्की विचार कसा करायचा. बरोबर. कारण आज जर तुम्हाला ऑप्शनल पेपर लिहायचा आहे तिथं विचार करावा लागणार आहे, तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे तर तिथे तुम्हाला विचार करावा लागणार आहे, आणि त्यांना कुठेतरी आपण थोडेफार मदत या पॉडकास्टच्या माध्यमातून मिळवून देऊ शकतो असं मला वाटतं. निश्चित आता विद्यार्थी काय घेत आहेत त्याच्यावरती डिपेंड करत आहे. खरं तर तुमचा जो अभ्यास आहे खूप खोलवरती आहे, आणि त्याच्यासाठी एक पॉडकास्ट काही कामाचा नाहीये. खरं तर याच्यावरती एक सिरीज होणं खूप गरजेचं आहे नक्कीच. परंतु तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात, आणि खरं वास्तववादी ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुमच्या अभ्यासातून समोर आल्या. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, सगळ्या गोष्टी मनसोक्तपणे बोललात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सर. म्हणजे वास्तव कट्ट्याच्या माध्यमातून जो काही विद्यार्थ्यांपर्यंत मी कनेक्ट झालो किंवा तुम्ही जे प्रश्न विचारले त्या माझं मत मी व्यक्त केलं त्याबद्दल, म्हणजे ती संधी दिल्याबद्दल वास्तव कट्ट्याचेही खूप खूप आभार. थँक्यू. सर.